राजकारणापेक्षा आम्हाला मोदीजींचं विकासाचं राजकारण हवं आहे, हे हरियाणाने या ठिकाणी आपल्याला सांगून दिलं। आणि म्हणून या निवडणुकीचा अन्वयार्थ काय आहे? या निवडणुकीचा अन्वयार्थ हाच आहे की देशातली जनता केवळ आणि केवळ मोदीजींच्या पाठीशी आहे। राहुल बाबा या ठिकाणी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करतायत, त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेने सांगून दिलं। आणि राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्या नंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे। हा विजय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय आहे। हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे। आणि बंधू भगिनींनो, मी केवळ हरियाणाचंच बोलणार नाही। मला कोणीतरी विचारलं जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला? मी म्हटलं जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्वाचं नाही आहे, जम्मू काश्मीरमध्ये भारताची लोकशाही जिंकली आणि भारत जिंकला। कारण जे लोक म्हणत होते 370 कलम हटाने के बाद खून की नदियां बहेगी, त्यांनी येऊन बघावं। जम्मू काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका घेतल्या, फ्री अँड फेअर निवडणुका घेतल्या। जगभरातल्या मोठ्या देशांचे कौन्सिल जनरल निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील सांगितलं की इतक्या फ्री आणि फेअर निवडणुका आम्ही कधी बघितलेल्या नाहीत। लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुका त्या ठिकाणी आपण घेऊन दाखवल्या। आणि सगळ्यात महत्वाचं काय तर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये पाकिस्तान जे सांगत होता की भारताने जम्मू काश्मीरवर सेनेच्या माध्यमातून कब्जा केलेला आहे, तिथे लोकशाही नाही आहे, जम्मू काश्मीर भारताचा भाग नाही आहे, त्या ठिकाणी फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ शकत नाही। पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक ही या ठिकाणी आपण जम्मू काश्मीरमध्ये घेऊन दाखवली आणि त्या माध्यमातून पाकिस्तानचा प्रोपोगंडा संपला आणि जगाने आज एक्सेप्ट केलं की 370 कलम हटवणं देखील योग्य होतं। आणि जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, कारण भारत त्या ठिकाणी लोकशाही प्रक्रिया राबवू शकते। आज जगाला हे समजलेलं आहे, म्हणून जम्मू काश्मीरमध्ये सरकार कोणाचं बनतंय महत्वाचं नाही, आज जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे हे जगाच्या पाठीवर सगळ्या देशांनी एक प्रकारे मान्य केलेला आहे। हा भारताचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की या दोन्ही राज्यांमध्ये ज्या प्रकारे जनतेनं भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलंय, पाठबळ दिलंय, मी जनतेचं मनापासून अभिनंदन करतो। आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मी सांगू इच्छितो, विजयाने आम्ही मातणार नाही। विजय मिळालाय, आम्हाला आनंद आहे, पण या विजयाने आम्हाला अधिक काम करण्याचा आत्मविश्वास दिलाय, या विजयाने आम्हाला अधिक नम्रता शिकवली आहे, या विजयाने आम्हाला हे सांगितलंय की जनतेत राहून जनतेची कामं केली तरच विजय मिळतो। फेक नरेटिव्हवर एखादी निवडणूक जिंकता येते, पण जनतेची कामं करूनच तुम्हाला वारंवार निवडणुका जिंकता येतात। आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा देशाचं कणखर नेतृत्व माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो, देशभरातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। या निवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाची जी नेते मंडळी, आमचे गृहमंत्री अमित भाई शाह असतील, आमचे नड्डाजी असतील अध्यक्ष, आणि संपूर्ण आमची टीम जी या ठिकाणी कामात होती, त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या वतीनं हरियाणाला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो।